गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती कोणाची निवड होणार याची उत्सुकता जशी तालुक्याला लागून राहिली तशीच उत्सुकता या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख आणि कासेगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेले प्रमोद देशमुख हे काय भूमिका घेणार याकडेही तालुक्याचं लक्ष लागलं आहे। मागील महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या। त्यात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांनी भाजपा प्रवेश करून त्यांच्या सुविद्य पत्नी मोनिका समाधान काळे यांना वाखरी गटातून भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं होतं। तर दुसरीकडे भोसे जिल्हा परिषद गटावर अनेक वर्षापासूनचे वर्चस्व कायम असलेल्या गणेश पाटील यांनी देखील थेट भाजपात प्रवेश केला। तर 2022च्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले विद्यमान चेअरमन आमदार अभिजित पाटील व माजी चेअरमन भगीरथ भालके हे एकत्र आल्याचं दिसून आलं। पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीच्या 8 उमेदवारांनी विजय संपादन केला। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 8 उमेदवार विजयी झाल्याचं दिसून आलं। कासेगाव जिल्हा परिषद गटातील विजयासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक उमेश परिचारक यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसून आलं होतं आणि त्याला कारणही तसंच होतं। 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख यांनी आपण पांडुरंग परिवार सोडत असल्याची घोषणा केली होती। त्यामुळे कासेगाव गटात समीकरणे बदलली असल्याचं मानलं गेलं। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्यासाठी कासेगाव गटातील वर्चस्व महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे वसंतराव देशमुख यांनी पांडुरंग परिवार सोडला तरी कासेगाव गटावर आपले वर्चस्व अबाधित असल्याचं दर्शवून देण्यासाठी परिचारकांच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्त्वाची ठरली होती। परंतु ऐनवेळी या कासेगाव गटात तिरंगी लढती झाल्या। या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे व्यंकट भालके हे मत विभागणीमुळे विजय झाल्याचं म्हटलं जातं। तर दुसरीकडे कासेगाव पंचायत समिती गणातून मात्र वसंत देशमुख यांचे समर्थक प्रमोद देशमुख यांनी विजय संपादन करीत वसंत देशमुख यांची प्रतिष्ठा अबाधित ठेवली। परंतु या निवडणुकीत या कासेगाव गटात वसंतराव देशमुख यांना राजकीय दगाबाजीचा मोठा अनुभव आल्याची चर्चा निवडणुकीपूर्वी होताना दिसून आली होती। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसह विविध माध्यमातून भगीरथ भालके यांच्या सोबत राहिलेले वसंत नाना देशमुख यांना आमदार अभिजित पाटील भगीरथ भालके आघाडीमुळे दगाबाजीचा अनुभव आल्याची चर्चा झाली। आता पंचायत समितीच्या सभापती निवड प्रक्रियेत कासेगाव पंचायत समिती गणातील सदस्य प्रमोद देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून प्रमोद देशमुख यांना उपसभापती पदाची ऑफर देण्यात आली असून आमदार अभिजित पाटील आणि भालके यांच्याकडून अल्पावधीतच आलेला अनुभव लक्षात घेत वसंत नाना देशमुख यांनी त्यांच्या सोबत राहू नये अशी भावना त्यांचे काही समर्थक व्यक्त करीत असल्याचं समजतंय आणि यातूनच पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूर पंचायत समितीचा सभापती भाजपचाच होणार असा व्यक्त करीत आलेला निर्धार पूर्ण करण्यासाठी निश्चितच राजकीय समीकरणे जुळवण्यात यशस्वी होतील अशी चर्चा आता होऊ लागली आहे। 12 मार्च रोजी पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार असून याकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय।